तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मोठी खुशखबरी पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल काय बोलल्या याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण समोरच्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या, लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याला विलंब होण्याचं जे महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे चालू असलेली आचारसंहिता, नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कारणाने नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झाला असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. त्यापुढे त्या बोलताना म्हणाल्या की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण आम्ही लवकर करू. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते एकत्रित देण्यासंबंधी त्यांनी कसलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त नोव्हेंबरचा हप्ताच येणार आहे. आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी अन्नपूर्णा उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जर लाभ घेत असाल तर अशा महिलांना वर्षाचे 3 सिलेंडरचे पैसे मिळत असतील लाडक्या बहिणींनो. तर हा जो शेवटचा हप्ता आहे, तिसरा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणे कालपासूनच चालू झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमीच असणार आहे. तर नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.